नमस्कार. भारत सत्ता लाईव्हमध्ये आपलं खूप खूप स्वागत. 8 मार्च हा दिवस जगभरात वुमन्स डे म्हणून साजरा केला जातो. भारतातही हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून तितक्याच उत्साहाने साजरा केला जातो. 8 मार्च या निमित्ताने भारत सत्ता दरवर्षी महिलाविषयक विशेष कार्यक्रम घेत असते. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून आपण यावर्षी आत्मनिर्भर होताना या विषयावर काही विशेष महिलांशी चर्चा करणार आहोत. खरे तर पूर्वी फक्त चूल आणि मूल इतवरच आयुष्य जगणाऱ्या महिला आता चंद्रापर्यंत झेप घेतलेल्या आहेत. आपण यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन पुढे आलेल्या आपल्यासोबत काही महिला आहेत, त्यांची माहिती घेऊया. माझ्यासोबत आहेत प्रियंका सुरवसे मॅडम, या मांजरा महिला अर्बन बँकेच्या संचालिका आहेत. तसेच रिवा फिटनेस अँड वेलनेस सेंटर चालवणाऱ्या रोहिणी दायमा मॅडम, तसेच मोबाईल टॉयलेट हा प्रकल्प महाराष्ट्रभर राबवणाऱ्या संगीता बरुरे मॅडम आणि सुगरणींचं लोणचं हा देशभरात पसरवणाऱ्या प्रीतमताई जाधव मॅडम. आपल्या सर्वांचे इथे स्वागत आहे. आपण आपल्या चर्चासत्राला सुरुवात करूया. माझा पहिला प्रश्न आहे प्रियंका सुरवसे मॅडम यांना. अर्थकारण हा सहसा न उमलणारा विषय आहे, पण तरीही आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम झालात आणि इतरांनाही केलात तर या सोपा हा प्रवास नसेलच, तर तुम्ही तुमच्या प्रवासाविषयी थोडीशी माहिती द्या. ती नक्कीच आमच्या सर्व प्रेक्षकांना प्रेरणादायी असेल. नमस्कार. कॉलेज लाईफ संपल्यानंतर मला बँकेमध्ये करिअर करण्याची संधी मिळाली. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करताना ॲक्च्युअल लोकांची गरज काय आहे ते लक्षात आल्यानंतर मला पतसंस्था, मल्टीस्टेट निधी यांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. या सगळ्यामध्ये लोकांची गरज ही होती की आर्थिक गरज, सगळ्यांनाच काय गरज आहे तर पैशाची, लोनची. मग ही कसं फुलफिल करता येईल म्हणून आम्ही 10-11 महिलांनी मिळून पतसंस्था चालू करण्याचा निर्णय घेतला. त्या पतसंस्थेच्या अंतर्गत आम्ही बऱ्याच अडचणींना सामोरं गेलो. पहिलं तर महिला म्हणून मला ही अडचण आली की ट्रस्ट, फील्डवर काम करून लोकांकडून पैसे आणायचे, कर्ज द्यायचं, रिकव्हरी करायची. बऱ्याच लोकांचे प्रश्न होते की संस्था बुडाली तर. या सगळ्या अडचणींना फेस करून मी सुरुवात केली. आता माझ्याकडे 17 कर्मचाऱ्यांना मी रोजगार दिलेला आहे. तसेच अनेक महिलांना मी चप्पल व्यवसाय असेल, शिवणकाम असेल, बिझनेसेस असतील, वेगवेगळ्या बिझनेसेस त्यांचे आर्थिक मदत करून स्टँड केलेले आहेत. त्यांना स्वतःला आर्थिक सक्षम केलेलं आहे. पुढचा प्रश्न विचारते रोहिणी दायमा मॅडम तुम्हाला, की तुम्ही एकदम वेगळा फिटनेसकडं तुम्ही सेंटर चालवण्याकडं कसं गेलात आणि हा विचार तुमच्या डोक्यात कसा आला? नमस्कार. महिला दिनांच्या सर्व सुपर वुमेन्सला माझ्यकडनं भरपूर शुभेच्छा. जसं की कल्पना मॅडमनी सांगितलं, माझं नाव रोहिणी दायमा आहे आणि मी जस्ट 37 इयर्स यंग आहे. यंग म्हणणं हे मी आत्ता 7 वर्षापूर्वीपासून चालू केलं आहे. कारण की जोपर्यंत तुम्ही इंटरनल यंग नाही होणार तोपर्यंत तुम्ही आउटर यंग बिलकुल दिसणार नाही आहे. ओल्ड म्हणण्यापेक्षा यंग कधीही बेटर असतं, म्हणून मी यंग यूज करते. जसं ह्यांनी विचारलं की ह्या फील्डमध्ये येण्याचं कारण काय, सगळ्यात महत्त्वाचं जे पिलर असतं घराचं ते म्हणजे महिला असते. ते मानो किंवा नाका मानो, पण हे गोष्ट खरी आहे की महिला जी आहे ती सगळं घर सांभाळण्याचं काम करते. पण ह्या धावपळीत किंवा ह्या सगळ्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटी, सगळ्यांची जिम्मेदारी सांभाळत महिला स्वतःला विसरून जाते आणि त्या विसरण्यामध्ये त्या हेल्थलाही लक्ष देत नाहीत. स्वतःचं मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ, कोणत्याही हेल्थकडे त्या फोकस करत नाहीत आणि त्याच्यामुळे भरपूर असे हेल्थ इश्यूज त्या कॅरी करत असतात आजकालच्या धावपळीमुळे. आणि त्याचा इम्पॅक्ट डायरेक्टली इनडायरेक्टली कुठे होतो तर तो आपल्या फॅमिलीवरती होतो. म्हणजे समजा एखादी महिला जर आतून डिस्टर्ब असेल शरीरात किंवा मधून ती खूप काही आजार घेऊन जर कॅरी करत असेल तिचं आयुष्य, तर ते डेफिनेटली तिचं जे इम्पॅक्ट आहे ते चुकीचं पडतं आपल्या मुलांवरती, आपल्या फॅमिलीवरती, आपल्या फॅमिलीच्या रिलेशन्सवरती. सो तो इम्पॅक्ट कुठे ना कुठे भरपूर अशा लेडीज फेस करत आहेत. त्याच्यामुळं मी हा डिसिजन घेतला की स्वतः आधी फिट व्हायचं आहे, स्वतः आधी एकदम हेल्दी व्हायचं आहे आणि लोकांना म्हणण्यापेक्षा भरपूर अशा महिलांनासुद्धा मला फिट करायचं आहे. सो हा कन्सेप्ट माझा बेसिकली आहे. मी त्याच्यामध्ये सर्वात आधी मी BA योगा केला, योगामध्ये स्वतःला डेव्हलप केलं. त्याच्यानंतर डिप्लोमा दिला, त्याच्यानंतर BA योगा कंप्लीट केलं आणि MA योगा ऑलमोस्ट कंप्लीटेड आहे.
नक्कीच मॅडम, अभिनंदन तुमचं की तुम्ही महिलांचा विचार करून हे क्षेत्र निवडलात. मोस्टली आपल्याकडं स्वतःचा करिअर बघते, डॉक्टर, इंजिनियर, जिथे जास्त पैसा आहे तिकडेच जातो. Yes. पण तुम्ही एक सोशल आणि महिलांचा विचार फार कमी जण करतात. त्यांच्या बेसिक हेल्थकडं कुणी लक्ष देत नाही. आणि एकदम बरोबर म्हणलात की महिला जर सक्षम असाल, त्यांची हेल्थ जर चांगली असेल तर त्यांनी त्यांच्या कुटुंबाची हेल्थ चांगली ठेवू शकते. मॅडम, तुम्ही मोबाईल टॉयलेट ही प्रकल्प महाराष्ट्रभर राबवता, तर त्यामागची तुमची प्रेरणा काय आहे? थोडंसं त्याविषयी मार्गदर्शन करा, माहिती सांगा. नमस्कार, माझे नाव संगीता महादेव बरुरे. मी सर्वसाधारण गृहिणी आहे आणि गृहिणीतून पुढे गेलेला प्रवास म्हणजे गृहिणी आणि उद्योजिका ह्यामधला जो प्रवास आहे तो हा माझा खूप म्हणजे सांगण्यात आणि ऐकण्यापेक्षा पुढचा आहे. कारण इच्छाशक्ती, जिद्द जे काय असतं ते आपण स्वतः त्यामध्ये परिपक्व झाल्याशिवाय हे सगळं म्हणजे हे नाही, सोपं नाही असं माझं म्हणणं आहे. आणि विषय असा आहे की माझं शिक्षण 7वी पास आहे, त्यामुळं मला जास्ती काही म्हणजे असं मी सर्वसाधारणच म्हणते. आणि विचार फक्त कसं की आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणण्यापेक्षा प्रयत्नार्थी परमेश्वर असतो आणि त्याच्या पुढचा परमेश्वर म्हणजे आपली स्वतःची इच्छाशक्ती असते. आणि ह्या सर्व गोष्टींना मी समोर ठेवून बचत गटाची स्थापना केली. बचत गटाअंतर्गत नवीन उपक्रम म्हणजे जे कुणी मनामध्ये आणले नाही तर बचत गटांचा वाढदिवस वगैरे ह्या विषयातून आम्ही थोडा पुढं प्रवास केला की आपण 10 लोकांपेक्षा पुढे जाऊन कसं करता येईल आणि त्या लोकांकडून आपण काहीतरी घेण्याचा प्रयत्न करत राहिलो होतो आम्ही. आणि त्या माध्यमातून आम्हाला बरंच असं काही मिळत गेलं आणि त्यातून आमची प्रेरणा वाढत गेली. पहिला अनुभव म्हणजे माझा मास्कचा आहे. कोरोनाच्या काळामध्ये आम्ही मास्क उपलब्ध केले बचत अंतर्गत. त्याच्या पुढं सखी सक्षम मशीन म्हणजे शौचालयामधला मल उपसा करण्याची मशीन पूर्ण महाराष्ट्रामधला पहिला महिला वर्ग आहे हा, की जे की ह्या व्यवसायामध्ये कुणाचीही मानसिकता नसते की हा व्यवसाय करावा असा. तो आम्ही निवडला आणि आम्ही स्वइच्छेने निवडला आणि त्यामध्ये आम्ही खूप आनंदाने काम करतो. आणि त्यापुढं जाऊन असं वाटलं की आपण स्वच्छतेविषयी एवढा विचार करू शकतो आणि त्या विचाराला आणखी पुढे प्रेरणा देऊ शकतो. त्या प्रेरणेचं माझं स्वप्न म्हणजे मोबाईल टॉयलेट, जे की मोबाईल टॉयलेटला फिरते शौचालय असं म्हणतात. कारण सार्वजनिक कार्यक्रम होतात आणि सध्या काळाची गरज म्हणजे आरोग्याची, जसं की मॅडमनी म्हटलं की आरोग्य खूप महत्त्वाचं आहे आणि त्यातमध्ये महिलांचं तर खूपच महत्त्वाचं आहे. आणि महिला विचार जेवढा करू शकते आरोग्याबद्दल तेवढं विचार कुणाच्याच विचारात येणार नाही. आणि त्या अनुषंगाने आम्ही ते मोबाईल टॉयलेट उपलब्ध केले. अभिनंदन मॅडम, तुम्ही नक्कीच सर्वसाधारण तर नाही, तिथं बसलात आणि तुमचे स्वप्न तुम्ही सांगितलात की 7वी पास असून लग्न झाल्यानंतर सर्व कुटुंब सांभाळत तुम्ही इतरांचा विचार केलात, समाजाचा स्वच्छतेविषयी विचार केलात आणि फक्त विचार करूनच थांबला नाहीत तर शेवटपर्यंत प्रयत्न केलात. तर तुमचं अभिनंदन. माझा पुढचा क्वेश्चन आहे प्रीतमताई जाधव मॅडमना की सुगरणीचं लोणचं तुम्ही देशभरात पसरवतात, त्याची निर्यात करतात, तर लोणचं हा सगळ्याचा आवडीचा आकर्षणाचा विषय आहे. तुम्ही एक कधी स्टार्ट केला त्याविषयी थोडीशी माहिती द्या. नमस्कार, मी सौ प्रीतम जाधव आणि माझ्या सगळ्या भगिनींना आणि आपला प्रेक्षक वर्गांना, भारत सत्ताच्या प्रेक्षक वर्गांनासुद्धा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जसं मॅडमनी आत्ता प्रश्न केला तर सुगरणीच्या लोणचेची जी निर्मिती आहे तर ती कोरोना काळामधली आहे. कोरोना काळामध्ये आपल्याला अन्नाचं महत्त्व कळत होतं आणि त्या काळामध्ये सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी करायचं ही जी खुमखुमी असते तिला घेऊन मी काम सुरुवात केलं. आणि अन्न विभागामध्ये किंवा अन्न क्षेत्रामध्ये मला स्वतःला काहीतरी वेगळं आणि युनिक सिद्ध करायचं होतं. यासाठी मी लोणचं हे प्रोडक्ट निवडलं आणि अमर्याद असं फक्त लोणच्यामध्ये क्षेत्र असू शकतं हे समर्थ फूड सुगरणीच्या लोणच्याच्या अंतर्गत काम करताना मी ते सिद्ध करून दाखवलं. एकदम बरोबर म्हटलात मॅडम. या पूर्ण तुमच्या प्रवासाअंतर्गत तुम्हाला खूप काही अडचणी आल्या असतील, काही जणांचा सपोर्ट भेटला असेल, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? मुळात सुगरणीच्या लोणचेची निर्मिती जी आहे तर तीच एका
संकटामधून झालेली आहे असं मी सांगेन. प्रत्येक वेळेला संकट येतं म्हणजे ते आपल्यासाठी काहीतरी वाईट घेऊन आलेलं आहे, ही मुळामध्ये कन्सेप्ट चुकीची आहे. ज्या वेळेला आपल्यासाठी काहीतरी समोर एक काय म्हणूयात की प्रॉब्लेम्स आहेत, तर त्या प्रॉब्लेम्सला फेस करत असताना काहीतरी डोक्यातनं अनोखी अशी कन्सेप्ट निघते. आणि सेम त्याच वेळी माझ्याकडे थोड्याशा काही घरच्या अडचणी होत्या आणि त्या अडचणींना फेस करत असताना मला असं सुचलं की आपण जगापेक्षा वेगळं असं काहीतरी करूयात आणि सुगरणीच्या लोणच्याला मी मार्केटमध्ये आणलं. तुमचा जो प्रश्न होता की अडचणी, घरच्यांचा सपोर्ट आणि अडचणी, अच्छा. तर अडचणी तर मार्केटमध्ये खूप साऱ्या असतात आणि त्या अडचणींना फेस करता करता उद्योग करणं, कारण आयडियल बिझनेस कन्सेप्ट आजपर्यंत कुठेही तयार झालेला नाही आहे आणि मी माझा स्वतःचा एक कन्सेप्ट तयार केलेला आणि त्यानुसार माझा उद्योग चालतो. सो अडचणी ह्या काही फार जास्त मॅटर करत नाही. तसंच घरच्यांचा सपोर्ट असला काही नसला काही मला असं वाटतं की काही फरक पडत नाही, कारण मी इनफ केपेबल आहे हा सगळा बिझनेस हँडल करण्यासाठी. त्या बिझनेसची होल अँड सोल मी स्वतः आहे. सो छान पद्धतीने माझा बिझनेस चालू आहे. खूप छान मॅडम. तुम्ही म्हणजे संकटांना अडचण म्हणून न बघता एक संधी म्हणून बघावं हे तुमच्याकडून शिकता येतं. तरी पण मॅडम प्रत्येकाला म्हणजे मेंटली जर स्वतः आपण खूप स्ट्रॉंग असेल तर इतर कोणाची महिलांना सपोर्टची गरज नाही, बरोबर आहे. आणि महिलांनी जर ठरवलं तर काहीच अशक्य नाही, हे एकदम तुमच्याकडे पाहून कळतं आम्हाला. माझा पुढचा प्रश्न आहे सुरवसे मॅडम तुम्हाला, की तुमच्या प्रवासाबद्दल तुम्ही आणखी काय सांगू शकताल की काय तुमचं विजन काय पुढे अजून चालून, आणि त्यामध्ये तुम्हाला आणखी काय अडचणी येतील आणि त्याचे उपाय काय असतील, किंवा मग हे तुम्ही थोडक्यात माहिती द्या. तर माझं बँकिंग सेक्टर असल्यामुळे सहकारामध्ये महिला वर्ग नाही आहे. हां. मला महिला वर्गाला सहकाराकडे वळवायचे. आज मी एकटी महिला असून जवळपास 6,000 महिलांना रोजगार निर्मिती उपलब्ध करून दिलेली आहे, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केलेलं आहे. तर अशा 6,000 महिला माझ्यासोबत जोडल्या तर पुढे 6 कोटी महिला तयार होतील, ते मला करायचे. म्हणून मी प्रत्येकाला असं म्हणजे कोणीही आर्थिक साक्षर व्हावं हाच ध्येय घेऊन पुढं माझा व्यवसाय चालवते. कोणालाही आर्थिक मदत लागली तर पहिलं त्यांच्या डोक्यामध्ये मांजरा महिला अर्बन हे येतं. पूर्ण लातूरच्या महिलांमध्ये असा कुठलाही एरिया मी म्हणजे जिथं नाही आहे की आता ताईंचं बचत गटासाठी काम आहे म्हटले तर असे माझ्याकडे भरपूर बचत गट आहेत ज्यांना मी मशिनरीज दिलेल्या आहेत, बिझनेसेससाठी आर्थिक मदत केलेली आहे. तर त्या महिलाही याच्यामध्ये उतरल्या तर अजून आर्थिकदृष्ट्या ते सक्षम होतील आणि दुसऱ्या महिलांना सक्षम करतील. मॅडम तुम्ही खूप चांगलं कार्य करत आहे, कारण मुळात खूप महिला असतील, तरुणी असेल, त्यांच्या इच्छा आकांक्षा फार असतात की हे करावं ते करावं, पण त्यांना ते आर्थिक पाठबळ मिळत नाही. आणि तुमच्या बँकेमार्फत जर त्यांना आर्थिक जर मदत भेटली तर नक्कीच सर्वजण त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकतील. माझा पुढचा प्रश्न आहे दायमा मॅडम तुमच्यासाठी, की तुम्ही लातूरमध्ये हे फिटनेस क्लब आणि त्याच्या पण पुढे जाऊन वेलनेस सेंटर म्हणजे तुम्ही न्यूट्रिशनकडं वळला आहेत, तर लातूरमध्ये याचं म्हणजे काय रिस्पॉन्स आहे तुम्हाला, म्हणजे किती महिला इकडे येतात किंवा ते काय सांगतात किंवा तुम्ही त्यांना काय सांगणार की त्यांच्या एक जीवनशैलीमध्ये काय कमी आहे आणि काय त्यांनी करायला पाहिजे याबद्दल. छान प्रश्न आहे. ॲक्च्युली योगा हा कन्सेप्ट मी 7 वर्षापूर्वी ॲक्सेप्ट केला होता, पण योगा फक्त योगामुळे भरपूर असे न्यूट्रिशन हॅम्पर व्हायला लागले शरीरातलं आणि त्याच्यामुळं आपली जी काही आत्ताची खानपान पद्धत आहे ती टोटल रॉंग इटिंग हॅबिट्स आहेत, म्हणजे चुकीची खानपान पद्धत झालेली आहे. त्याच्यामुळं काय व्हायला लागले की जे शरीराला पाहिजे ते भेटत नाही आहे, म्हणून तेवढं फिटनेस किंवा तेवढं आपलं मेंटली स्ट्रॉंगनेस नाही येते. कारण की आपण ते म्हणतात ना संस्कृतमध्ये आपल्या शब्द आहे जैसे खाएंगे अन्न वैसे होंगा मन. सो सेम कन्सेप्ट आहे. जेवढं तुम्ही केमिकलाइज जेवण करतायत त्याच्यामुळे सगळे विचारसरणीपासून तुमचं बिहेवियर, तुमचे हेल्थ इश्यूज हे वाढत चालले. ते मला 7 वर्षापूर्वी एक्सपिरियन्स आलं होतं. मी खूप काही प्रयत्न केला की ह्या फील्डमधून काहीतरी वेगळं करावं, कारण की फक्त फिटनेस म्हणजे योगा एक्सरसाइज देऊन नाही जमणार, तर खानपानची पद्धत पण चेंज करावी लागेल. आणि त्याच्यासाठी मी वर्ल्ड्स नंबर 1 न्यूट्रिशन कोणतं आहे ते सर्च केलं आणि त्याच्यासोबत कनेक्ट होऊन एक छोटासा फील्ड निवडला. सो मी आता बेसिकली 80% तुमचं खानपान चेंज करते, 20% एक्सरसाइज ॲड करते आणि 100% फिट कसं राहायचं त्याच्यासाठी तुम्हाला मोस्ट ऑफ फॅमिलीज आहेत ज्यांना मी हेल्प करते आहे, मोस्ट ऑफ मेल्स आहेत, फिमेल्स आहेत,
मला फिमेल्ससाठी म्हणावं खूप म्हणजे प्राऊड वाटेल, अशा भरपूर लेडीज आहेत ज्या कनेक्ट झाल्या, त्यांनी आपली खानपानची पद्धत चेंज केली, त्यांनी आपलं एक्सरसाइज ॲड केलं आणि आज एवढ्या फिट झाल्यात की त्यांच्या आज फॅमिलीला, मोठ्या मोठ्या जॉईंट फॅमिलीला ते सपोर्ट करतायत. म्हणजे स्वतःच्या फॅमिलीचे वेलनेस कोच झालेले आहेत, स्वतःच्या फॅमिलीला फिट ठेवत आहेत, स्वतःही मेंटली फिट होत आहेत. मुलांना काय खायला द्यायला पाहिजे, काय नाही द्यायला पाहिजे, फॅमिलीमध्ये जर आजार येत असतील तर त्यांच्यावरती मात करण्यासाठी ॲक्च्युअल काय आपल्याला आपलं इंटेक ठेवायला पाहिजे हे सगळं जाणून घेतल्यात. आणि अशा भरपूर लेडीज आहेत ज्या स्वतःच्या फील्डमध्ये काम करत करत लोकांना हेल्थसाठी गाईड करतात. एकदम बरोबर मॅडम. आपण पाहतो की महिला या कुटुंबामध्ये सर्वांच्या काळजी घेतात, पण स्वतःची काळजी घ्यायला विसरतात. तर त्या महिलांना नक्कीच तुमची मॅडम मदत मिळेल आणि प्रेरणाही मिळेल की जर आपण फिट असलो तरच आपलं कुटुंब फिट ठेवू शकाल. कुटुंब जर फिट असेल तर समाज फिट राहील आणि समाज जर फिट असेल तर संपूर्ण देशही फिट राहील. सहसा आपण पाहतो की लग्न झाल्यानंतर खूप मुलींचे, महिलांचे स्वप्न हे तिथेच थांबतात. त्यांचं आयुष्य म्हणजे आपल्या संसारातच गुंतून राहतं. तरी पण बरुरे मॅडम तुम्ही समाजाचा विचार केला आणि आपल्या क्षमताकडं म्हणजे आपल्या क्षमताला तुम्ही पॉझिटिव्ह अँगलनं बघितलं. आणि तुम्ही काय सांगाल याबद्दल की लग्न झालेल्या महिला पण म्हणजे आपले स्वप्न साकारू शकतात आणि नवीन स्वप्नही पाहू शकतात? माझं सांगण्यापेक्षा मला असं वाटतं कृतीत जास्त फोकस करणं गरजेचं आहे. कारण कृतीत म्हणजे मी माझा स्वतःचा अनुभव सांगते. कारण माझ्यासाठी कुठलीच गोष्ट शक्य नव्हती. अशक्य गोष्ट शक्य करण्यासाठी जे प्रयत्न असतात ते प्रयत्न आपल्या घरच्या वातावरणातून, आपल्या विचारातून होतात. आणि ते विचार म्हणजे काय असतात की बी पॉझिटिव्ह, की मला जगायचं आहे आणि जगत जीवन संपल्यानंतर पण जे उरतं ते जगणं म्हणजे काय असतं. म्हणजे माझं स्वतःचं म्हणजे मी काही उदाहरण देणे इतपत नाही, मी फक्त प्रयत्न करत राहते. ते प्रयत्न म्हणजे काय, बचत गटात महिला म्हणजे त्या ठिकाणी त्यांच्यासाठी कुठलंच एज्युकेशन नसतं. त्यांच्या फक्त स्किलला प्राधान्य दिलं जातं. स्किल म्हणजे त्यांचा आत्मविश्वास बाहेर काढणं. आत्मविश्वास बाहेर काढण्यासाठी त्यांना प्रत्येक गोष्ट अवेलेबल होते, पण त्या गोष्टीपर्यंत पोहोचणं शक्य नसतं. ते शक्य होण्याइतपत जो आत्मविश्वास असतो तो आधी बाहेर काढण्यासाठी मला हे काम करण्याची संधी मिळाली आणि मी ह्या संधीचं सोनं करत जाते. कारण हा विषय एवढा गंभीर आहे, स्वच्छता आणि प्लस त्याच्यामध्ये हे मल उपसा करणं आणि प्लस आजूबाजूचं पर्यावरण दूषित न होऊ देण्याचा एक ठाम आत्मविश्वास धरणं. कारण हे करत गेल्यावर अशक्य नाही, पण करणं हे गरज आहे. गरज म्हणजे मला हे काम करत असताना बऱ्याच गोष्टी अडचणीत पण आल्या आणि बऱ्याच गोष्टीत प्रोत्साहन पण भेटत गेलं. अडचणी अशा आल्या की महिला काय करू शकते, महिलांचा हा विषय नाही, महिला हे करणं शक्यच नाही, महिला म्हणजे अशक्य गोष्ट आहे. पण काही ठिकाणी असा विषय झाला की अरे स्वच्छता हा विषय खूप महत्त्वाचा आहे. वारंवार जे आपल्यावर संकट येतात, कोरोनाचं, चिकनगुन्याचं, हे जे संकट येतात, ह्या संकटापासून आपण जर स्वतःला हे ठेवायचं असेल तर कुणीतरी पुढाकार घेणं गरजेचं आहे. आणि तो पुढाकार मी घेत असताना मला बँकेची मदत झाली, बडोदा बँकेची, परत पूर्ण अधिकारी वर्गांची मदत झाली. प्रत्येक प्रशासनानं, प्रत्येक विचारवंतांनी विचारांची खूप मोठी देवाणघेवाण केली. आणि सर्वात महत्त्वाचा सपोर्ट म्हणजे माझ्या मिस्टरांचा आहे. कारण त्यांनी कसं कुठल्याही व्यक्तीच्या मागं जो सपोर्ट आहे त्या सपोर्टशिवाय आणि त्यांच्या प्रेरणेशिवाय की माझ्यात कुठलीही क्षमता नाही, ती क्षमता बाहेर ज्यांनी काढली ते माझे मिस्टर आहे. त्यामुळं तुमच्या मिस्टरांचं आणि तुमचं दोघांचंही अभिनंदन मॅडम. कारण तुम्ही फक्त महिला सबलीकरण नाही केलात तर त्यासोबतच तुम्ही स्वच्छतेचा विचार केलात. म्हणजे एक समाजाला, सर्वांना तुम्ही स्वच्छता अभियानाविषयी सांगत आहात आणि त्यासोबतच महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करत आहात. तुम्ही म्हटलात की कुठलंही म्हणजे असं गडगंज संपत्ती किंवा खूप काही सर्व उभारून आहे असं नसताना बचत गटाच्या निधीच्या माध्यमातून तुम्ही हा पुढे विचार केलात. हे खूप ग्रेट आहे मॅडम. तुम्ही सामान्य तर नाहीत, असामान्यच आहेत. आणि
क्षमता तर प्रत्येक महिलामध्ये असतातच, मुळातच जन्मापासूनच पुरुषांपेक्षा त्यांच्यामध्ये जास्त क्षमता असतात. फक्त मनात एक न्यूनगंड असतो की नाही आपण हे करू शकणार नाही. जर आपली मेंटॅलिटी बदलली तर महिला काहीही करू शकतात आणि काहीच अशक्य नाही आहे. मॅडम, तुम्हाला मी पुढचा प्रश्न असा विचारते की तुमचं पुढचं मार्केट तुम्ही हे निवडले लोनचं, तर या समाजाचा याकडे कसा रिस्पॉन्स आहे की मार्केटमध्ये तुमचं पुढचं विजन काय आहे? रिस्पॉन्स तर खूप छान आहे, कारण लोणचं मला असं वाटतं की आता काळाची गरज झालेली आहे, कारण मी तितकं खाऊ घातलेलं आहे ते सगळ्यांना. अगदी छोट्या क्वांटिटीमध्ये 200 ग्रामच्या क्वांटिटीमध्ये सुरुवातीचं आपलं प्रोडक्शन होतं. आज तागायत आपण ते स्टँडर्ड पॅकिंग त्याच पद्धतीचं ठेवलेलं आहे आणि बऱ्याचशा महिला, बरेचसे पुरुष, बरेचसे डॉक्टर्स आणि काही फिटनेस लाईक हेल्थमध्ये काम करणारे जे असतात, तर त्यांचं म्हणणं होतं की लोणचं चांगलं नाही आहे शरीरासाठी. पण मी आज तुम्हाला हे सांगू शकते की सुगरणीच्या लोणच्याचे जे उत्पादनं आहेत, तर त्याच्यामध्ये आपण तुमच्या सगळ्यांच्या हेल्थचा विचार करूनच आपण ही उत्पादनं बनवलेली आहेत. सांगताना एक छोटीशी गोष्ट थोडीशी विस्तृत स्वरूपामध्ये सांगेन की आपल्याला त्याच्यामध्ये जे तेल वापरायला लागतं, तर ते तेल कॉटन सीड ऑइल असतं. मॅडमला माहिती आहे की कॉटन सीड ऑइल हेल्थसाठी नक्कीच चांगलं नाही आहे आणि त्या तेलाचा आपण अजिबात विचार केलेला नाही आहे. आपलं हे प्रोडक्शन करताना आपण याच्यामध्ये आपली जी खाद्यतेलं असतात किंवा जी घाण्याची तेलं असतात, तर त्या तेलांचा आपण याच्यामध्ये वापर करत अतिशय सुंदर असं प्रोडक्ट स्वतःच्या संशोधनातनं डिझाईन केलेलं आहे. त्याच्यामुळे मार्केटमधनं त्याचा तर रिस्पॉन्स खूप सुंदरच आहे. कदाचित मॅन्युफॅक्चरिंगला मी कमी पडते आता. इथं आलेल्या सर्व महिलांच्या प्रवासातून नक्कीच आपल्या प्रेक्षकांना खूप प्रेरणा आणि इन्स्पिरेशन भेटलंच असेल की यांच्याकडून हेही शिकता येतं की आपण स्टार्टअप हे ठरवलं तर कशातूनही करू शकतो. म्हणजे आपल्याकडे भांडवल आहे किंवा नाही ह्या विचारापेक्षा अगोदर ती इच्छाशक्ती जास्त महत्त्वाची असते. आणि आपण महिलांनी या मग ती म्हणजे नोकरी असू द्या किंवा बिझनेस असू द्या, पण एक स्वकमाई ही महत्त्वाची आहे. मग ती 5,000ची नोकरी असू द्या, 10,000ची नोकरी असू द्या, आपण आर्थिकदृष्ट्या जर सक्षम असेल तर आपल्याला समाजात आणि आपल्या फॅमिलीमध्ये सुद्धा एक वेगळाच मान मिळतो. तर सर्व महिलांना मी माझं पर्सनली हेच सांगेन की सर्वांनी मॅडमनी सांगितल्या प्रकारे साक्षर आणि आर्थिक साक्षर दोन्ही व्हायला हवं आणि स्वतःच्या क्षमतावर हा विश्वास ठेवायला हवं. आणि कधीच निंदकाचे घर असावे शेजारी म्हणतात, तर महिलांना निंदकाची काही कमी कधीच नसते. पण संकटांना संधी समजून महिलांनी त्यांचे स्वप्न नक्की पूर्ण करावेत आणि जिथं अडचणी आहेत तिथं मार्गही असतातच. तर नक्कीच या चर्चासत्रातून आपल्या प्रेक्षकांना, भारत सत्ताच्या प्रेक्षकांना खूप काही इन्स्पिरेशन, मार्गदर्शन मिळालेच असेल. असंच आपला प्रवास पुढे चालू राहू द्या. भारत सत्ताकडून महिला दिनांच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. इथं आपण सर्वजण आलात आणि चर्चासत्रात सामील झालात, प्रेक्षकांना मार्गदर्शन केलात, याबद्दल धन्यवाद. खूप खूप आभार. थँक्यू.